शॉर्टच या एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. इथून पुढे ना आपल्या जो मेन चॅनल आहे यूट्यूबचा त्यावरती फक्त हॅपीवर सिग्मा याच्या किती टेम्पा 2 मिनिटात सुकतात ते 2 मिनिटात वापा सोडतात ते वापा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. 7:45 वाजलेले आहेत आणि मी आत्ताशी कॉलेजला चाललोय. अर्धा तास झालाय कॉलेज नाही का भरून. आणि आज चाललोय का काल सुट्टी पडली म्हणून, आणि ते पण मरू दे तरी सुट्टी टाकली असती, पण नेमकी प्रॅक्टिकल आहे. मागचं एक प्रॅक्टिकल माझं राहिलं होतं. मग प्रॅक्टिकल नाही बुडलं पाहिजे, नाही तर नंतरला लय डोक्याला शिनतो. आणि प्रॅक्टिकलमुळं कसे मार्क पण वगैरे म्हणजे भेटतात ना, मग काही विषय नाही. म्हणून मग प्रॅक्टिकल नाही बुडलं पाहिजे म्हणून आहे ना एवढा कंटिन्यू पाऊस चालू आहे काल रात्रीपासून नाही का. मीच म्हणत होतो उलट पावसाला यायच्यात कंटिन्यू या म्हणतो येत नाही का असं म्हणायचं. तर मी नाही का सारखं म्हणतो की काम नाही करून देत, कामाच्या वेळेस येतो म्हणून आता रात्रीपासून येतोय. पण मग माहिती आहे ना असं ये रात्रभर काही विषय नाही, पण असं चांगला पड जागा कसं आहे पावसाची गरज पण आहे आणि म्हणजे मग काही टेन्शन पण नाही. मी जातो आता, बघू काय होतंय. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. भिजत जायला लागणार आहे मला अख्खं, ते तर काही विषयच नाही. मग बघू गेलाय पावसाने. आमचं प्रॅक्टिकल झालंय आणि मधूनच आम्हाला सोडून दिलं नाही का, कारण की पाऊस काही थांबत नाही. मग त्याच्यामुळं तेव्हानी सोडून दिलं आम्हाला. ते बोलले जा म्हणत काय पावसाची काही गॅरंटी नाही. काहीच नाही वापा मारते वापा. हे बघ इथं हे बघ हॅपीवर सिग्मा याच्या किती टेम्पा 2 मिनिटात सुकतात ते 2 मिनिटात वापा सोडतात ते वापा. धिंगाणा आहे धिंगाणा. मर्सिडीज आहे खरी मर्सिडीज आहे. हे बघ असा सीन आहे. जात आता घरी भिजलेलो तर आहेच ऑलरेडी अख्खा. मग बघू आजचा काही विषय होतो नाही का. चालला रे चालला आज जायडे काय विषय आहे. तू नको जाऊ शाळेत. मला तो असा आहे का फायदा नाही. शाळा नाही आम्हाला इथं डोकं शाळा नाही का बोल मग शाळा नाही का तुम्हाला. वा 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 घ्या. उगाच भिजताय असं. ए यार नाही तू जिमला नाही आला काल तो बघतो चला गाडी वापस सोडती. मस्त एवढं पाणी आहे आता. बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे, म्हणजे बरंच पाणी साठलंय. तसं बरंच पाणी झालंय. इथून थांबले होते तिथं गेटवरती, कोणाला कॉलेजच्या पोरांना सोडत नव्हते इकडून. बघू आता. एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. इथून पुढे ना आपल्या जो मेन चॅनल आहे यूट्यूबचा त्यावरती फक्त मोठी व्हिडिओज, मोठे ब्लॉग किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतील नवीन किंवा जे काही गोष्टी असतील ते येतील. जे मिनी ब्लॉग येत होते ते फक्त तुम्हाला इंस्टाग्रामवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझी ओम शिंदे शॉर्ट्स या यूट्यूब चॅनलची लिंक आहे. त्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती या 2च ठिकाणी तुम्हाला मिनी ब्लॉग्स बघायला भेटतील. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं एवढंच की जे आपण चॅलेंज आपले चालले 365 डेजवर चॅलेंज हे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती आणि हे जे आपलं सेकंड चॅनल आहे ओम शिंदे शॉर्ट्स म्हणून त्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि हा जो मेन चॅनलवरती तुम्ही जी ही व्हिडिओ बघताय ह्या चॅनलवरती तुम्हाला फक्त मोठे ब्लॉग्स आणि नवीन जे काही प्रोजेक्ट्स असतील ते फक्त बघायला भेटतील. आणि अशा 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्यात. बोलू आपण नंतर. आता जर सध्या वर्कआउट वगैरे करतो. कमेंट करून नक्की सांगा टी शर्ट पण कसं आहे. मिनी ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, बघितलं तर आता बघा वर्कआउट वगैरे पूर्ण करून घेतो आम्ही. आणि वर्कआउट वगैरे झालं तर मग बघू 1-2-3 गोष्टी जे काय आहेत ते कळवेल मी तुम्हाला. पहिला आता जरा वर्कआउट करून घेतो. झाली जिम वगैरे झाले, निघाले. एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. शॉर्टच आहे. ओके एवढंच आहे ना. घाबरले ते. डोंट यूज इलेक्ट्रिक कार्स. दॅट्स वाय वी से मॅन अवॉइड इलेक्ट्रिक, यूज पेट्रोल बाईक्स अँड एन्जॉय. आता पेट्रोलच्या गाड्या सगळे बंद झाल्यानंतर आहे ना मग इलेक्ट्रिक. त्याच्यामुळे आताच पेट्रोल बाईक काय माहित नाही, पण ज्या याने तो हादसा झालाय म्हणजे इतका प्रॉब्लेम झालाय त्याचं काही सांगा नाही. प्लेबॅक कर. कशी ओढून काढले
डेड इकडे डेड भाई जागेवर देत जागेवर डेड झालं. तरी जागा तुझी म्हणते नाही थोडं तरी असं याला अख्खा शॉर्ट झालाय. काय माहिती कसं काय अचानक झालं. एक व्हिडिओ आली होती जस्ट आता वर्कआउट वगैरे झाले निघालोय मग इथून. फायनली गाईज रेन इज इन आवर फेवर. होय बरं आता मी चाललेलो आहे घरी आणि पाऊस थांबलाय तर थोडा मला दिसेल तरी. हां तर मी आता चाललोय घरी आणि पाऊस पण थांबलेला आहे. मग आता जातो. मी तुम्हाला एक बोललो होतो की मला एक गोष्ट बोलायची आहे की म्हणजे एक मला 2-3 ठिकाणावरून आहे ना फीडबॅक आलेत की म्हणजे आपल्या ऑडियन्सला तर जसं आहे ते सी गाईज आय कांट चेंज माय सेल्फ फॉर अदर्स आय विल चेंज माय सेल्फ फॉर माय सेल्फ असं आहे. म्हणजे काही इंग्लिश झाडत नाही टेन्शन नका घेऊ. तुमचा मराठी माणूसच राहणार आहे. पण एक सांगायचं तात्पर्य एवढंच की लोकांना वाटतं म्हणजे जे सिटीतली जर ऑडियन्स असेल तर सिटीतली ऑडियन्स प्रेफर करते एक थोडं स्टँडर्डिटीला आणि स्टँडर्ड तर आपण आहे पण भाई गर्वाने आपण हे म्हणू शकतो की आपण मिडल क्लास आहे. त्यात तर भाई काही वादच नाही. पण जर विषय स्टँडर्डचा येत असेल ना की स्टँडर्ड म्हणजे एक जस्ट आहे ना माझ्या मित्रांनी मला फीडबॅक दिला आहे का आणि मग पाजानी पण मग मला सांगितलं म्हणजे तो जिथे आता आहे ना पुण्याला तिथं त्यांनी सांगितलं होतं की मग त्या मुलांचे सुद्धा पाजानी फीडबॅक घेतले आणि मग पाजानी मला हे सांगितलं काल. मग हे पण बरोबर आहे. पण हे पण गोष्ट बरोबर आहे ना की मी रिअल दाखवतोय. मी म्हणजे नाही की मी एक कॅमेरासमोर आला का मी वेगळं दाखवतोय आणि ॲक्च्युली मी वेगळं आहे किंवा द वे ऑफ टॉक द वे ऑफ बिहेवियर जे काय आहे ते. आणि बालिशपणाचा विषय नाही आहे. आम्ही लय काय बघितलं आहे त्याच्यामुळं आमच्या रागात कुठं बालिशपणा नाही आहे. पण कधी करतो फॉर एन्जॉईंग लाईफ नाही का. म्हणजे थोडाफार बालिशसुद्धा कधी व्हावं लागतं. फक्त एवढंच म्हणायचं आहे. बट आय विल चेंज माय सेल्फ फॉर माय सेल्फ नॉट फॉर एनीवन एल्स. म्हणजे एवढं मला सांगायचं आहे फक्त बाकी काही नाही. मी चाललो आता घरी. पावसाची मेहरबानी झाली आहे की नाही का हे जरा थांबला आहे तो. मी आता घरी जातो. पण मी आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम. राम रामजी राम राम बोला जय श्रीराम.